Love is my sin. And thy dear virtue, hate of my sin. Grounded on sinful. ग्राउंडेड म्हणजे जमीन दोस्त म्हणजे प्रेमाबाई आडवा झालं तरी चालेल असं काहीतरी Fine compare. काहीतरी म्हणजे नीट सांग. Mr. Joshi, येस सर. could you please tell me what Shakespeare means? सांग. ग्राउंडेड म्हणजे प्रेम करून आडवं होण्यात खरी गंमत आहे. Rubbish. आय एम सॉरी सर. अरे मी गंमत मस्करी केली. तू गंमत केलीस पण मला खरं वाटलं. Mr. Deshpande, what does Shakespeare mean? विल्यम सर. Yes, of course. What does he mean when he says, love is my sin? विलियम शेक्सपियर असे म्हणतो याचे In कारण. English, please. अरे बापरे. Shakespeare says love is my sin because he is extremely sincere, I think. Nonsense. Yes? Now I know, sir. William says Shakespeare is my sin because the bell is rung and तुमचा तास संपलाय, sir. Smart man. I know. Next time, we shall start with your answer. As you wish, sir. Class! Can anyone tell me why Shakespeare says love is my sin? तूच सांग ना पांड्या. अरे how should I know? Go ask Shakespeare. काय चाललंय देशपांडे? काय नाही सॉरी. वर्गात अशी प्रोफेसरांची टिंगल करण्यापेक्षा तुम्ही विनोदी लेखक का नाही होत? आय एम रिअली सॉरी सर. काही सांगू नका. मी परवाचा तुमचा धनुर्धारी मधला लेख वाचलाय. हो. उत्तम जमलाय. अहो तुम्ही उत्कृष्ट विनोदी लेखक होऊ शकाल. थँक्यू सर. पण वकिलीचा अभ्यास करणाऱ्यानं विनोदी लेख लिहिणं हा रिकामपणचा उद्योग नव्हे का? म्हणजे एखाद्या वृक्ष प्राध्यापकाने कविता करण्यासारखा. ओ सी आय एम राईट. अरे सांगायचं ना मंगे आलाय. मंग्या म्हणजे प्राध्यापक मंगेश राज्याध्यक्ष सर आलेत. बाहेर एवढी मोठी पाठी, कुत्र्यांपासून सावधान. मला वाटलं की असेल अल्सेशन जातीचं कुत्रं. कसलं काय होतं एवढूस. तुला सांगतो खरा डेंजर तिचा बाप. तो मागे थांब रे जरा. देशपांडे मर्डेकर मागणं येतात पटकन निघायचं. अरे माझं पुस्तक दे ना. मिस्टर देशपांडे, सर माझं लायब्ररीत जरा काम आहे. 2 मिनिटं इकडे या. येस सर. तुमचे वर्गातले किस्से मला राजाध्यक्षांनी सांगितलेत. सर मी तुमची नक्कल नव्हतो करत. खरंच. प्राध्यापकांनी कविता करणं हा रिकामपणाचा उद्योग आहे असं म्हणालात तुम्ही. चूक झाली सर. मग या चुकीला शिक्षा मिळालीच पाहिजे. सर कुठलीही शिक्षा चालेल, फक्त माझ्या Shut up. कळवू शट नका. या प्रेम कवितेला चाल द्या. कविता ह्या वृक्ष प्राध्यापकानं केली आहे. कशी काय? म्हणजे म्हणजे छानच आहे पण मला कशी काय जमेल? म्हणजे नो एक्सक्युजेस. तुम्ही गाण्यांना चाली देता असं कळलंय मला. हो. मी प्रयत्न करतो. थँक्यू. कोणी नको अन काही नको हे तुम्ही लिहिलंय? व्हॉट डू यू मीन? प्रेम कविता मी फक्त वर्गात शिकवतो असं वाटलं तुम्हाला? छे देवता तू एकली हृदय जीते अर्पिले हे होऊन बद्धांजली. नाही छानच आहे. वाट भर गे हा फुफाटा. मर्डेकर प्रेमात पडलेत का रे? काय नाही. चल. कोणी नको काही नको. कोणी नको काही नको देवता तू एकली हृदय जीते अर्पिले हे हृदय जीते अर्पिले. बाबूल, हा हे काय ऐकते मी मगापासून? कोणी नको काही नको. अगं होमवर्क दिलंय कॉलेजात. हे बघ. हे असलं? हो. हृदय बिदय. हो. एवढी काय अडाणी नको समजूस मला. वकील होऊन कोर्टात उभा राहणार आहेस का तमाशाच्या बोर्डावर? अगं कोर्टात तरी काय तमाशाच असतो की. कर तू माझी चेष्टा. कॉलेजचा निकाल येऊ दे, बघते मी. हृदय जीते हृदय. काय रे हृदय बिदय? कोणाच्या भावना या? अहो प्रोफेसर मर्ढेकरांच्या. तुम्हाला काय वाटलं? माझ्या? असायला हरकत नाहीत. काही काय आबा. मला सांग, हा
दिवाडकरांच्या सुंदरला पाहिलंयस का तू इतक्यात? हो. गेल्या महिन्यात उम्याला थंडगार पोहे नव्हते का नेले, तेव्हा होती तिथे ती. तुझ्यासाठी स्थळ म्हणून चांगली वाटते. नाकी डोळे नीटस, चांगला स्वभाव. तुला काय वाटतं? मला आबा एवढ्यात लग्नच करायचं नाहीये. म्हणजे माझं शिक्षण तरी पूर्ण होऊ दे ना. दिवाडकरांना शब्द दिलाय मी. आणि शिक्षण काय लग्नानंतर होईल की पुरं? हो, पण आबा. बघ बाबा, ठीक आहे. अहो, काय झालं? एवढ्यात काही लग्नाचं मनात नाही त्याच्या. ऐकलं मी. मला काय वाटतंय, सुंदर त्याच्यासाठी एकदम योग्य स्थळ आहे. तुम्ही कळवून टाका दिवाडकरांना. त्याच्या मनाविरुद्ध? अहो, मनाविरुद्ध वगैरे काय असतं? आणि लग्न म्हटलं ना तर सगळी मुलं नको नकोच म्हणत असतात. अहो, पुढे जाऊन तो खूप काय काय करणार आहे. अशात त्याला लग्नाच्या बिडीत अडकवणं नको वाटतं. तुम्ही दिलाय ना शब्द दिवाडकरांना, तेवढा पाळा.